हॅलो एव्हरीवन. वेलकम टू दी एथिक्स स्ट्रॅटेजी सेशन. CS4 जो आपल्या UPSC 2026 साठी पण आणि आपण जर राज्यसेवासाठी प्रिपेअर करत असाल, तर त्याच्यासाठी खूप इम्पोर्टंट असा टॉपिक आहे, गेम चेंजर आहे. ते भरपूर मार्क्स इथे म्हणजे यू कॅन बी इन अँड आउट ऑफ द लिस्ट बेस्ड ऑन द मार्क्स ऑफ युअर एथिक्स ऑर GS4. सो माझं नाव आहे जुईली पटवर्धन. मी UPSC 2024च्या अटेम्प्टमध्ये इंडियन पोस्टल सर्व्हिसेसमध्ये सिलेक्ट झालेली आहे. आणि इथे जसं तुम्ही बघू शकता माझं 2023 माझा सेकंड अटेम्प्ट होता. फर्स्ट मेन्स होती. मला 118 मार्क्स मिळाले होते आणि 2025 जो आत्ताचा रिसेंट लेटेस्ट अटेम्प्ट होता त्याच्यात मला 122 मार्क्स मिळालेले आहेत. सो वी कॅन से इट इस अ डिसेंट स्कोर. चांगला स्कोर आहे फॉर एथिक्स आणि त्याच्यात स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट पण खूप जास्ती असते. सो हे मेन बेसिकली सेशन आहे फॉर ऑल दोज हू वॉन्ट टू नो की माझा अप्रोच काय होता, माझी स्ट्रॅटेजी कशी होती आणि मेन ह्याच्यात आहे की स्ट्रॅटेजी इज जस्ट 1% आणि इम्प्लिमेंटेशन इज 99%. सो जर तुम्ही हे इम्प्लिमेंट करणार नसाल, तर हा व्हिडिओ इथेच बंद करून टाका. कारण त्याचा उपयोग नाहीये. इफ यू आर नॉट गोइंग टू इम्प्लिमेंट व्हॉट आय एम टू से अबाउट द अप्रोच दॅट आय हॅव फॉलोड, तर देअर इज नो यूज ऑफ सीइंग दिस व्हिडिओ. सो तिकडेच आपण पुढे जाऊया. जस्ट मी तुम्हाला माझे सोर्सेस काय होते, मी नोट्स कुठून केले, कसे प्रिपेअर केले आणि आन्सर रायटिंगनी पण मला कसं हेल्प केलं, ते आपण सगळंच पुढे बघूयात. ओके. लेट्स स्टार्ट फर्स्ट विथ द सोर्सेस दॅट आय हॅव यूज्ड. सो सोर्सेसमध्ये फर्स्ट ऑब्व्हियसली आय थिंक प्रायमरी सोर्स फॉर एव्हरीबडी इज ऑल्वेज देअर नोट्स. सो जे तुमचे हँडमेड नोट्स असतात, व्हॉटएव्हर आणि व्हिचएव्हर इफ यू ऑलरेडी हॅव नोट्स तर वेल एंड गुड. इफ यू डोंट हॅव नोट्स, तर माझे पण नोट्स मी कुठून केलेले ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. सो फर्स्ट सोर्स वॉज ऑफ कोर्स नोट्स. त्यानंतर पेपर आर्टिकल. न्यूजपेपर वॉज ऑल्सो व्हेरी इम्पोर्टंट सोर्स फॉर एक्झाम्पल्स जे तुम्हाला घ्यायचे आहेत. एक्झाम्पल्स पण खूप इम्पोर्टंट असतात एथिक्समध्ये. जेवढी डायव्हर्सिटी तुम्हाला आणता येईल कारण एथिक्स इज वन सच सब्जेक्ट ज्याच्यात तुम्हाला काहीच रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत. देअर आर नो रिस्ट्रिक्शन्स. GS1, 2, 3 तुमचं ऑप्शनल सगळं तुम्ही त्या एका पेपरमध्ये इंटिग्रेट करू शकता. सो न्यूजपेपर ऑफ कोर्स प्लेज अ व्हेरी रोल. त्याच्यानंतर आय थिंक मोस्ट इम्पोर्टंट सोर्स फॉर एनी येस इज ऑल्वेज प्रॉपर कॉपीज. आणि सोर्स म्हणजे काय, की त्याच्यातलं सगळंच घ्यायचंय असं नाहीये. पण काय घ्यायचं, कसं घ्यायचं ते पण मी सांगेन. मी 2-3 माझे आन्सर कॉपीज पण दाखवीन तुम्हाला, की त्याच्यातनं मी काय घेतलेलं आहे. कसे टॉपर कॉपीजचं मटेरियल असेल ते इन्कॉर्पोरेट केलंय, डायग्राम्स असतील. वी विल डिस्कस दॅट ऑल्सो. त्याच्यानंतर न्यूजपेपर आणि मग लास्ट सोर्स फॉर मी वॉज द मॉडेल आन्सर. ते मी माझ्या डेली आन्सर रायटिंगच्या मधनं जे यायचे, त्याच्यात मॉडेल आन्सरमध्ये जे कंटेंट असायचं, दॅट आय यूज्ड टू इन्कॉर्पोरेट इंटू माय नोट्स इटसेल्फ. सो तेही कसं करायचं ते आपण बघू. सो आता नोट्सचं ज्यांचा सगळ्यांचा मेन इश्यू असतो, नोट्स कुठून करायचे किंवा कुठून केले बिकॉज एथिक्स इज सच अ वास्ट टॉपिक. त्याच्यात परत फिलॉसॉफिकल थिंकर्स आहेत. आपला सिलेबस एथिक्सचा एवढा वास्ट आहे आणि एम-पी-एस-सीनी पण आता बऱ्यापैकी राज्यसेवासाठी पण सिमिलर लाईन्सवर सिलेबस केलेला आहे. सो तुमच्यापैकी जर तुम्ही दोन्हीसाठी प्रिपेअर करताय, तर ऑफकोर्स इट्स अ फॉर यू कारण तुम्हाला एकाच ह्याच्यात सगळं प्रिपेअर स्कोरिंग सब्जेक्ट खूप आहे. त्यामुळे त्याच्यात हेल्पच होईल. सो नोट्ससाठी बिकॉज एथिक्स इज सच अ वास्ट सब्जेक्ट 2023च्या वेळेस तर माझ्याकडे ऑलमोस्ट माझ्या स्वतःच्या अ, 2023च्या अटेम्प्टच्या वेळेस माझ्याकडे काहीच नोट्स नव्हत्या. सो तेव्हा मग आम्हाला प्रश्न पडला, की काय करायचं? पण विराज सर ऑफकोर्स तेव्हा आमचा मेन्स घेत होते आणि त्यांना पण रिअलाईज झालं, की ह्यांच्याकडे खरंच नोट्स नाहीयेत. मार्केटमध्ये अवेलेबल आहेत नोट्स, पण आय थॉट की ते नुसतं वाचून एथिक्स असं समजणारा विषय नाहीये. इफ देअर इज समबडी टू एक्सप्लेन द कॉन्सेप्ट्स, की ॲप्टिट्यूड म्हणजे काय? ॲटिट्यूड म्हणजे एक्झॅक्टली काय? व्हॉट इज इंटेग्रिटी? त्यानंतर एथिक्स अँड ह्युमन इंटरफेसचा अख्खा एक टॉपिक आहे आपला. सो व्हॉट डज इट बेसिकली मीन? तिथपासून सुरुवात करून सो त्यांनी त्यांचा एक तेव्हा पॉडकास्ट रेकॉर्ड केलेला होता. सो त्या पॉडकास्टमधनंच आम्ही आमचे नोट्स काढलेले आहेत. दॅट पॉडकास्ट वॉज कव्हरिंग ऑल ऑफ दी टॉपिक्स ऑफ एथिक्स. मेजर जे कंपोनंट्स आहेत त्याच्यातले सब कंपोनंट्स पण जे आहेत, ते पण सगळे त्याच्यात कव्हर झालेले होते थ्रू द पॉडकास्ट. सो माय बेसिक नोट्स जे आपण म्हणतो बेसिक सोर्स ऑफ स्टडीज वॉज द पॉडकास्ट इटसेल्फ. माझ्या 23चे सगळ्यांना खूप लोकांना तेव्हा विश्वास पण नव्हता बसत, की 2020
ते मला विचारत, "काय केलंस तू याच्यासाठी?" बिकॉज त्यावर्षी पण तसा स्कोर कमी आला होता. धिस इयर अल्सो लाइक 2025 अल्सो द स्कोर हॅज रिड्यूस्ड फॉर अ लॉट ऑफ पीपल इन एथिक्स. पण माझा उलटा झाला. माझा इन्क्रीज झाला. 118 टू 122 झाला. So that was of course because I already had my notes prepared. So any institute you can, if you already have notes, then well and good, you can follow those notes if you're comfortable with those notes. पण जर नाही आहेत, तर विद्यागुरूचे पण नोट्स आहेत जे पॉडकास्ट म्हणजे आपल्याच एका स्टुडंटनी पॉडकास्ट ऐकूनच त्याचे पी-डी-एफमध्ये नोट केलेले आहेत. सो इफ यू Telegram किंवा WhatsAppवर कुठेही आमच्या ऑफिशियल नंबरवर त्यांना मेसेज केला, तर ते नक्कीच फॉरवर्ड करतील. सो दॅट वॉज माय सोर्स आणि त्यांनी मला खूप हेल्प केलं कारण माझे बेसिक एथिक्स काय आहे, कसं आहे, व्हॉट इज ॲप्टिट्यूड हे माझं ऑप्शनल सायकॉलॉजी होता. सो आय समवॉट न्यू पण तरी काय म्हणतो आपण त्याला कॉन्सन्ट्रेटेड एक तो एकत्र आलेला अभ्यास तसा नव्हता झाला एथिक्सचा आणि मी हे सगळं मेन्सच्या प्रिपरेशनच्या वेळेस करत होते. सो 23 ची माझी प्रिलिम्स झाल्यानंतर आय स्टार्टेड प्रिपेअरिंग माय नोट्स फॉर एथिक्स मेन्सच्या वेळेस. सो हे करायला नाही पाहिजे. ही वेळ तुमच्यावर नाही यायला म्हणून तुम्ही आधीच प्रिपेअर करा. सो इफ यू आर गिव्हिंग 27चा अटेम्प्ट तर तुमच्यासाठी हे बेस्ट आहे की तुम्ही आत्ताच ते नोट्स प्रिपेअर करा. सो नोट्स हेच होते बेसिकली पॉडकास्टमधनं मी काढलेले माझे नोट्स होते 23चे होते. त्याच्यानंतर व्हॅल्यू ॲडिशन जे केलेलं आहे फ्रॉम द मॉडेल आन्सर इटसेल्फ. सो दॅट वॉज अगेन ते मॉडेल आन्सर त्याच्यासाठी आम्ही काय करायचो आमचं डेली आन्सर रायटिंग असायचं. डेली आन्सर रायटिंगमधनं इट वॉज सच अ हेल्पफुल आन्सर रायटिंग प्रॅक्टिस फॉर मी. कारण अगेन 23 मध्ये माझी फर्स्ट मेन्स होती. आय हॅड नो आयडिया की आन्सर म्हणजे नो आयडिया अगदी नाही ऑफकोर्स थोडेफार आन्सर्स आधी लिहिलेले. पण टाईम बाउंडमध्ये कसे लिहायचं तेवढे कीवर्ड्स किती यायला पाहिजे, पॉइंट्स केवढे जनरेट करायला पाहिजे. हे सगळं त्याच्यासाठी डेली आन्सर रायटिंग वॉज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट वॉज अ गेम चेंजर फॉर मी. जर मी रोज नसते लिहिले तर मे बी मी एवढं एथिक्समध्ये स्कोर आणू पण नसते. सो तेव्हा आफ्टर एव्हरी एथिक्सचं आमचं जेव्हा डेली आन्सर रायटिंग व्हायचं, मॉडेल आन्सरचा आमच्याकडे व्हिडिओ यायचा आणि दॅट व्हिडिओ वॉज अ गेम चेंजर कारण त्याच्यात ऑफकोर्स मेंटर आमचे विराज सर होते. त्यांनी एक्सप्लेन करायचे ते की ही कॉन्सेप्ट आहे, हे तुम्ही इन्कॉर्पोरेट करू शकता. मला अजून आठवतंय मॉरल म्यूटनेस आहे, मॉरल टर्पिट्यूड आहे, असे भरपूर टर्म्स त्यांनी सांगितलेले. जे 23च्या माझ्या आन्सर्समध्ये होते. त्याच्यानंतर ते थोडे चेंज झाले 25 मध्ये देन व्हॅल्यू ॲडिशन त्यांनी पण त्यांचं कंटेंट अजून वाढवलं त्याच्यातनं. अजून हे आले ते पण आपण आन्सर्समध्ये बघू काय-काय केलं. सो बेसिक अप्रोचकडे आपण जर माझा गेलो, सो व्हॉट वॉज माय अप्रोच? तो अप्रोचसाठी व्हॉट ऑल आय फॉलोड वॉज एकतर डेली आन्सर रायटिंग जे विद्यागुरूकडनंच त्यांचा कोर्स होता. डेली आन्सर रायटिंगचा. त्याच्यात माझं जी-एस ऑल ऑफ माय जी-एस वॉज कव्हर्ड थ्रू द डेली आन्सर रायटिंग. त्यांची रायझिंग 30 बॅच असते. ती मी जॉइन केली होती आणि त्याच्यातनं ऑलमोस्ट म्हणजे जी-एससाठी मी अजून बाकी काहीच केलं नाही. फॉर ऑल द इयर म्हणजे 23 साठी पण 25 साठी पण आय फॉलोड द सेम अप्रोच. सो एथिक्ससाठी पण मी फॉलो केला. सो अप्रोच वॉज बेसिकली डेली आन्सर रायटिंग. डेली आन्सर रायटिंगमधनं त्यांच्यातनं जे माझ्या आन्सरमध्ये मिस्टेक्स असायचे, ते मिस्टेक्स मी आय यूज्ड टू मेक शुअर दॅट आय इन्कॉर्पोरेट the reforms from and try to avoid those mistakes in the next day's answer. So ते जर मिस्टेक्स असतील आय यूज्ड टू ट्राय टू अव्हॉइड देम. जर काही व्हॅल्यू ॲडिशन त्यांनी सांगितलेली असेल त्याच्यात की आन्सरमध्ये हे होत नाहीये किंवा ते कर, तर ते व्हॅल्यू ॲडिशन्स मग त्या नेक्स्ट डेच्या आन्सरमध्ये इन्कॉर्पोरेट करायचं ट्राय करायचे. सो बोथ दीज यूज्ड टू हेल्प मी फ्रॉम द डेली आन्सर रायटिंग. त्याच्यातनं सेकंड यायचं त्यांचं अगेन मी जसं सांगितलं मॉडेल आन्सर असतं. त्याच्यातनं मी माझ्या नोट्समध्येच ॲड करायचे जे व्हॅल्यू ॲडिशन्स असतील सो दॅट मला रिवाईज करताना खूप इम्पॉर्टंट आहे की रिवाईज करताना तुमच्याकडे जर तुमच्या व्हॅल्यू ॲडिशन नोट्सच्या इथे नसतील लिहिलेले, तुम्ही कन्सॉलिडेटेड तुमच्या नोट्स असतील तरच यू कॅन रिवाईज इन अ बेटर मॅनर. तुम्ही जर एक्झामच्या आधी 4-5 बुक्स घेऊन बसल्यात की नाही इथे माझे व्हॅल्यू ॲडिशन्स आहेत, इथे माझे एक्झाम्पल्स आहेत, इथे मी माझं प्रॉपर माझे जे नोट्स आहेत ते बेसिक नोट्स आहेत. तर तसं मला वाटतं की दॅट इज नॉट अ गुड अप्रोच. जर तुमच्याकडे सगळं एकाच ठिकाणी एका नोटबुकमध्ये आहे. सो ही हॅड टोल्ड अस टू मेक वन नोटबुक सेपरेटली फॉर एथिक्स, वन नोटबुक सेपरेटली फॉर एथिक्स त्याच्यातच आम्ही आमचे आन्सर्स पण लिहायचो. सो दॅट इज वेअर वी यूज टू राईट आवर डेली आन्सर्स.
त्याच्यानंतर त्याच्यातच माझं व्हॅल्यू ॲडिशन पण यायचे, की त्या दिवशीच्या मॉडेल आन्सरमध्ये सांगितलेले अ, काय-काय होते ॲडिशन्स दॅट आय यूज्ड टू ॲड इन द सेम नोटबुक तिकडेच. त्याच्यानंतर माझे जे एक्झाम्पल्स असतील, की मी न्यूजपेपर वाचलाय, त्याच्यातनं मला काहीतरी मिळालंय किंवा कन्सेप्ट मिळाली आहे. त्याचा पण माझ्याकडे एक स्क्रीनशॉट आणलाय मी ऑफ माय वन नोट, जिकडे मी एक्झाम्पल्स काढायचे एथिक्सचे फ्रॉम न्यूजपेपर्स. तर ते पण कसं मी त्या नोटबुकमध्ये इन्कॉर्पोरेट तिथेच करायचे एक्झाम्पल्स. मोस्ट इम्पोर्टंटली जेव्हा तुम्ही आन्सर्स लिहिताय, तेव्हा मला असं वाटतं व्हेन यू आर रायटिंग दोज आन्सर्स खूप इम्पोर्टंट आहे, की तुम्ही आधीच्या दिवशीचे हो प्रिव्हियस डेचे तुमचे जे व्हॅल्यू ॲडिशन्स आहेत, ते कसं तुम्ही तुमच्या नेक्स्ट डेच्या आन्सरमध्ये इन्कॉर्पोरेट करताय. दॅट इज अल्सो व्हेरी इम्पोर्टंट. इन्कॉर्पोरेट इन नेक्स्ट डेज आन्सर. आता पण जेव्हा माझ्याकडे स्टुडंट्स येतात ते विचारतात, "तुम्ही काय केलंय?" सो हा ॲक्चुअली द क्रक्स ऑफ माय प्रिपरेशन आहे, की जे काय माझ्याकडे व्हॅल्यू ॲडिशन आहे, जे काय त्यांनी मला माझ्या पेपरवर लिहून दिलेलं आहे, की हे तुझं चुकतंय. आय यूज्ड टू मेक शुअर की नेक्स्ट डे जेव्हा मी ते लिहिते, आय कीप दॅट इन माइंड. सो एव्हरी डे व्हेन आय यूज्ड टू राइट द आन्सर, आय यूज्ड टू चेक माय प्रिव्हियस डेज आन्सर, की त्याच्यात त्यांनी काय-काय सांगितलंय मला, की व्हॉट आय नीडेड टू इम्प्रूव्ह फर्स्टली. सेकंडली त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन्स मॉडेल आन्सरमध्ये काय होते, विच आय हॅव रिटन डाउन नेक्स्ट टू माय आन्सर इटसेल्फ. सो दॅट माझ्याकडे एका कन्सॉलिडेटेड ह्याच्यात ते सगळं राहील. सो व्हेन आय यूज्ड टू रिवाइज दॅट, ऑटोमॅटिकली माझ्या आजच्या आन्सरमध्ये ते कुठेतरी रिफ्लेक्ट होणार आहे. आणि मोस्ट इम्पोर्टंटली जेव्हा मी एक्झामला जायचे, तेव्हा मी माझे बेसिक नोट्स नाही रिवाइज करायचे बिकॉज समहाऊ त्या पॉइंटपर्यंत मी ते एवढ्या वेळा वाचलेले असायचे, की आय न्यू की हे आहे. म्हणजे वाचायचे पण आय यूज्ड टू जस्ट फ्लिप थ्रू इट, आय गो थ्रू इट. मोस्ट इम्पोर्टंटली मी माझ्या एक्झामच्या आधी जे दोन्ही वेळेला वाचलेलं आहे, दोज आर माय आन्सर्स. आणि हे मी अजूनही सांगते मुलांना, जे स्टुडंट येतात त्यांना, की तुमचे आन्सर्स आर गोइंग टू बी युअर नोट्स आफ्टर अ व्हाईल. कारण तुम्ही नोट्स कितीही वाचले तुम्हाला तोपर्यंत आयडिया आलेली असते, की तुम्ही काय केलेलं आहे, कितपत येतंय आणि यू नो कुठल्या पेजवर काय आहे. इतके वेळा तुमची ती रिव्हिजन झालेली असते. देन बिफोर द एक्झाम व्हॉट डू यू रिवाइज? दॅट इज व्हेअर यू रिवाइज युअर आन्सर्स. कारण त्याच्यात तुमचं व्हॅल्यू ॲडिशन पण असतं. त्याच्यात तुम्ही इन्कॉर्पोरेट केलेले तुमचे एक्झाम्पल्स पण असतात. आधीच्या दिवशीचं व्हॅल्यू ॲडिशन ते नुसतेच व्हॅल्यू ॲडिशन्स म्हणून आहेत साइडला, ते तुम्ही नेक्स्ट डेच्या आन्सरमध्ये इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. सो दॅट गिव्स यू अ बेटर आयडिया, की अच्छा मी आन्सरमध्ये असं लिहू शकतो. मग त्याच्यावर परत तुम्ही कमेंट्स करतात, इव्हॅल्युएट होऊन येतं, की हे बरोबर होतं का नव्हतं का काय होतं. दॅट गिव्स यू अ व्हेरी गुड आयडिया, की माझं बरोबर होतं. हाऊ कॅन आय इन्कॉर्पोरेट? ते चुकीच्या ह्याने इन्कॉर्पोरेट होतं का नाहीये? डायग्राम्स येतायत का नाही येत? कोट्स येतात का नाही येत आहेत? ऑल ऑफ दॅट विल गिव्ह यू द आन्सर्स अँड व्हॉट इस गोइंग टू बी युअर बेस्ट फ्रेंड आय वुड से ड्युरिंग युअर प्रिपरेशन इज गोइंग इफ यू आर रायटिंग डेली. जर डेली लिहित नसाल, तर मग यू कॅन ऑल्वेज ज्यांची टेस्ट सीरीज मे बी तुम्ही लावली असेल, त्याच्यातनं जे मॉडेल आन्सर्स येत असतील, यू कॅन पिक अप सम टर्म्स फ्रॉम देअर, यू कॅन ॲड इट टू युअर नोट. अँड बिफोर गोइंग टू द एक्झाम, जस्ट रिवाइज दोज नोट्स. आय वुड से दॅट इज द मे बी हेल्पफुल स्ट्रॅटेजी. जर रिव्हिजन तुम्हाला फास्ट करायची आहे, क्विक करायची आहे आणि सगळं कव्हर होईल अशी करायची आहे, आय थिंक दॅट वुड बी द बेस्ट स्ट्रॅटेजी. सो मोस्टली आत्तापर्यंत मी म्हणले तसं, की माझा अप्रोच तर हाच होता, की आय यूज माय डेली आन्सर रायटिंग आन्सर्स ॲज माय रिव्हिजन बेसिस. सो माझे आन्सर्स असे असायचे आणि ओके हां, आन्सर्स लिहिताना टाईमवर माझा काय फोकस होता, टाईम मी कितपत फॉलो करायचे. तर इनिशियली 2023 मध्ये ऑफकोर्स मला भरपूर टाईम लागायचा. सो जेव्हा 10 मार्कर क्वेश्चन असायचे, तेव्हा त्यासाठी मी आय थिंक ऑलमोस्ट इक्वल टू 10 मिनिट्स. सो जेवढा मार्क्सचा क्वेश्चन होता तेवढाच मार्क्स, तेवढेच मिनिट्स मी घ्यायचे. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम ते हळू-हळू ऑफकोर्स कमी होत जातं. बिकॉज अगेन ॲज एव्हरीबडी सेज क्वालिटी इज मोर इम्पोर्टंट दॅन क्वांटिटी. सो जर तुमची 7 मिनिट्समध्ये इनिशियली लिहून जर क्वालिटी येत नाहीये आणि क्वालिटी कॉम्प्रोमाईज होतेय, तर माझ्यासाठी मला असं वाटतं, की डोंट कॉम्प्रोमाईज क्वालिटी फर्स्ट. तुमचं स्पीड आपोआप डेव्हलप होईल जसं तुमच्याकडे कंटेंट अँड व्हॅल्यू एडिशन होईल. तुम्हाला जशी सवय होईल बाकीचे पण आन्सर्स लिहिता-लिहिता, ते होऊन जातं आपोआप. त्याच्यावर एवढा स्ट्रेस करायची गरज नाही असं मला वाटतं. 2025 मध्ये अगेन स्पीडचा इनिशियली थोडा इश्यू होता अंटिल अँड अनलेस गेट इंटू द ग्राइंड ऑफ इट. ऑफ कोर्स आफ्टर अ व्हाईल यू गेट यूज्ड टू इट, यू गेट यूज्ड टू रायटिंग इट इन 7 रायटिंग इट इन 10 मिनिट्स फॉर द 15 मार्क्स. पण
तेथपर्यंत पोहोचायला तुमच्याकडे तेवढा कंटेंट पाहिजे, की तुम्ही ते पॉइंट्स जनरेट करू शकाल. दॅट विल ओन्ली हॅपन व्हेन यू हॅव द कंटेंट ज्याच्यासाठी बेसिक नोट्स अगेन वी गो बॅक टू द वी गो बॅक टू स्क्वेअर वन. बट आय वुड से फोकस ऑन क्वालिटी फर्स्ट व्हेन यू आर आन्सर रायटिंग. लगेच 7 मिनिटातच लिहायचं ह्याच्यावर जास्ती फोकस करू नका. बिकॉज माझ्यासाठी माझा रिव्हिजनचा सोर्स यूज्ड टू बी माय आन्सर आणि त्याच्यातच जर क्वालिटी नसेल, तर मला एंडला रिव्हिजन करताना ऑफकोर्स इट बी व्हेरी डिफिकल्ट टू नॉट हॅव दॅट गुड क्वालिटी आन्सर जे मला रिप्रोड्यूस करायचे इन द एक्झाम. आणि ऑफकोर्स यू नो की तुम्ही जर एक्झाममध्ये जाऊन थिंक करतात तिकडे, तर इट इज आय मीन दॅट अटेम्प्ट इज नॉट फॉर यू. यू हॅव टू बी सो वेल प्रिपेअर्ड दॅट यू हॅव टू म्हणजे तुम्हाला क्वेश्चन दिसला तिकडे and you have to write down whatever you know about that question, but address the demand of the question at the same time. It doesn't work की तुम्ही randomly एक शब्द उचललाय तसा लिहताय. Of course that is not going to work and that is not going to reward you in the exam. So मेन आहे क्वालिटीवर फोकस करा. सो आधी मी लिहायचं तेव्हा ऑफकोर्स मला 10 मिनिटं ऑलमोस्ट लागायचे 10 मार्क्सला आणि 50 मार्क्सला पण सेम होतं, की ऑलमोस्ट 15 मिनिट्स मी घ्यायचे. इन्क्लुडिंग केस स्टडीज पण मला बऱ्यापैकी 15 मिनिट्स लागायचे इनिशियली. त्याच्यानंतर हळू-हळू टाईम कमी होत गेला. सो बेसिकली दिस वॉज दी अप्रोच ओव्हरऑल की आय फॉलोड माय डेली आन्सर रायटिंग्स. माझे नोट्स जे होते मी 2023 मध्ये फ्रॉम द पॉडकास्ट केले होते. सो आय यूज्ड टू गो थ्रू दॅट. त्याच्यानंतर माझ्याकडे कन्सॉलिडेटेड नोट्स झाले आणि फॉर द 2025 अटेम्प्ट देन आय इन्कॉर्पोरेटेड व्हॅल्यू ॲडिशन त्याच्यात आणली. व्हॅल्यू ॲडिशन्स केले, त्याच्यावर एक्झाम्पल्स आणले अँड डेली आन्सर रायटिंगमधनं जे माझ्याकडे फीडबॅक यायचा आय यूज्ड टू इन्कॉर्पोरेट दॅट इंटू द नेक्स्ट डेज आन्सर्स. आणि कीवर्ड्स असतील, कोट्स असतील काही आय यूज्ड टू ट्राय टू यूज देम. सेकंड मोर इम्पॉर्टंट थिंग जे आहे दॅट इज अगेन युअर पिअर आन्सर. पिअर्सचे जे आन्सर्स आहेत ते पण खूप इम्पॉर्टंट आहेत. सो इवन आत्ता पण रायझिंग 30च्या बॅचमध्ये वी ऑलवेज फॉलो दिस अप्रोच की त्या दिवशीचे जे बेस्ट कॉपीज असतील वी अपलोडेड ऑन आर टेलिग्राम चॅनल जो रायझिंग 30चा आमचा टेलिग्राम आहे. त्याच्यातनं काय होतं की त्याच्यात पण तुम्हाला कळतं बिकॉज दे आर ऑल्सो रायटिंग इट इन ऑलमोस्ट द सेम टाईम ॲज यू. पण त्याच्यात त्यांचा मग अप्रोच काय, त्यांचं स्ट्रक्चरिंग कसं केलेलं आहे, ते बरोबर आहे का? मे बी दे आर जनरेटिंग मोर पॉइंट्स दॅन यू. मग ते कसं करत आहेत किंवा कुठले-कुठले डायमेन्शन्स आणतात, डायव्हर्सिटी किती आहे, एक्झाम्पल्स आहेत मे बी करंटचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला येत नाहीयेत, पण त्यांनी इन्कॉर्पोरेट केलेत. सो प्युअर आन्सर्स, प्युअर रिव्ह्यू जो तुमचा आहे, आय थिंक दॅट वर्क्स वंडर्स. इफ यू हॅव अ ग्रुप, यूज इट टू द मोस्ट. म्हणजे एकदम खूप चांगल्या ह्यानी तुम्ही प्युअर आन्सर्सचा वापर करू शकता. सो दॅट वॉज ऑल्सो वन पॉइंट की आमच्या वेळेस पण जेव्हा विराज सर शेअर द टॉप कॉपीज आणि अलॉंग विथ दॅट ही यूज्ड टू ऑल्सो शेअर द बेस्ट कॉपीज की त्या दिवशी ह्यांनी चांगले लिहिले. सो त्याच्यातनं पण मग मी शिकायचे की अच्छा ह्यांनी असं लिहिलंय, इथे कोटनी एंड केलाय, मग मला नाही सुचलं ते. सो नेक्स्ट टाईम मला जेव्हा तसा टाइपचा क्वेश्चन दिसायचा, अरे तेव्हा कोट यूज केलेला, सो मे बी आय कॅन ऑल्सो यूज अ कोट. सो दॅट इज हाऊ यू इम्प्रूव्ह डे बाय डे. ऑफकोर्स इट इज स्टेप बाय स्टेप, डे बाय डे इम्प्रूव्हमेंट आहे फॉर मेन्स. इट इज अ लाँग जर्नी फॉर मेन्स. आता थोडी कमी झाली आहे. ती आधी तर जास्त वेळ असायची. आता ऑगस्टमध्येच मेन्स आहे. बट स्टिल यू कांट एक्स्पेक्ट टू इम्प्रूव्ह. अचानक मी आजच खूप भारी लिहायला लागेन, काल एकदम खराब लिहित होतो, आज अचानक असं नाहीये. माझे पण आन्सर्स 2025 मध्ये सुद्धा फॉर द हे इनिशियली जेव्हा मी लिहायला लागले तेव्हा मला असं काय लिहितेय? पण ओव्हर टाईम तुम्हाला पण सवय होते. यू गेट टू नो व्हॉट इट इज. टॉप कॉपीजमध्ये थोडासा अंदाज येतो की अच्छा हे इन्कॉर्पोरेट आहे आणि यू इम्प्रूव्ह. यू डोंट इव्हन नो दॅट यू आर इम्प्रूव्ह, बट यू आर इम्प्रूव्ह. फायनली मार्क्स येतात तेव्हा कळतं की चांगलं लिहिलं. आणि यू-पी-एस-सी इज द फायनल व्हॅलिडेशन फॉर अस ऑफकोर्स. त्याच्या मला मार्क्स येऊन जातील तेव्हा कळेलच की तुम्ही केलेलं आहे. सो हे आहे मेन माझा अप्रोच होता. आता मी तुम्हाला थोडे माझे आन्सर कॉपीज पण दाखवते. हाऊ आय इन्कॉर्पोरेट की त्या आधीच्या दिवशी सांगितलेलं नेक्स्ट डे कसं इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. आणि न्यूजपेपर्सचे पण दाखवते, की त्याच्यातनं मी कसे हे घेतलेले एक्झाम्पल्स सो तुम्हाला पण आयडिया येईल, की कुठे फोकस करायला पाहिजे. सो विल मूव्ह ऑन टू दॅट. राइट. सो दिस इज माय इथे बघू शकता तुम्ही डे 10चं आन्सर आहे. 14th जुलै 2025 ला लिहिलेलं होतं. सो द प्राइस गुड मेन पे फॉर इंडिफरन्स पब्लिक अफेअर्स इज टू बी रूल्ड बाय इव्हिल. नाऊ अगेन अजून एक आम्हाला ऑफकोर्स सरांनी सांगितलेला अप्रोच आहे, की त्यांचे क्वेशन्स पण कधी-कधी असे असायचे, की ते कोट्स पण आम्ही नंतर कधीतरी आमच्या क्वेशनमध्ये इव्हन द क्वेशन्स वर व्हॅल्यू एडिशन्स फॉर अस. सो वी कुड यूज दिस
कोट एनिव्हेअर इन द एथिक्स मे बी केस स्टडी असेल, जर दुसरा कुठला क्वेशन आला जिकडे हा कोट अप्रोप्रिएट आहे, तर हा क्वेशन पण आमच्यासाठी एक कोट आहे जो आम्ही व्हॅल्यू एडिशन म्हणून वापरू शकतो. सो दॅट वॉज अल्सो अनदर अप्रोच दॅट ही टॉट अस. सो त्याच्यात एक आहे. अ, आता ह्याच्यात तो इंट्रोडक्शन वॉज फाईन. त्याच्यानंतर माझा मेन हे काय होतायचं, माझं फर्स्ट पॉइंटमध्ये माझा कीवर्ड्स जे असायला पाहिजे, की फर्स्ट 3 मध्ये तुला म्हणायचं काय त्याला कळायला पाहिजे. ते माझं कुठेतरी यायचं नाही. सो अगेन दॅट वॉज द एक्झॅक्ट थिंग दॅट ही टोल्ड, की हे तुझं होत नाहीये. आणि हा जो कीवर्ड होता तिथे मेगॅलोमॅनिक टेंडन्सी. ही इज लाइक हा स्टार्टला लिहायला पाहिजे जो माझा येत नव्हता. सो दॅट इज द काइंड ऑफ इव्हॅल्युएशन, एवढं इन डेप्थमध्ये इव्हॅल्युएशन व्हायचं, की आय यूज्ड टू एक्झॅक्टली पिन पॉइंटेड मला कळायचं, की मला काय आहे. सो इथे मी लिहिलंय आणि इग्नोरिंग सिव्हिक ड्युटीज. दॅट इज नॉट द कीवर्ड. मेगॅलोमॅनिक टेंडन्सीज इज अ कीवर्ड जो तुझा खूप लेटर आन्सरच्या ह्याच्यात येतो आणि नाही वाचत लोकं ऑफकोर्स. एवढा त्यांच्याकडे वेळ नाही, त्यांना एवढे कॉपीज चेक करायचे आहेत. सो फर्स्ट 3 शुड बी व्हॉट अट्रॅक्ट्स द अटेन्शन ऑफ द एक्झामिनर दॅट इज गोइंग टू फेच यू मार्क्स. सो हा वर्ड बेसिकली इथे यायला पाहिजे होता. दॅट वॉज द इव्हॅल्युएशन दॅट वॉज डन. देन सेम इथे अगेन तेच होतं, की सप्रेशन ऑफ कॉलनीज बाय इम्पिरियल फोर्सेस. तो वर्ड फर्स्ट यायला पाहिजे होता, जो माझा नंतर येतोय. मी तिकडे नॉट रिकॉग्नायझिंग थ्रेट टू वनसेल्फ अँड सोसायटी. आय वॉज स्टार्टिंग विथ अ व्हेरी जेनेरिक सेंटेन्स, but it should have started with a keyword. So that was not happening. And that is what he was telling me for almost every answer, की हे तुझं होत नाहीये. That is what you have to do and that is to implement in the answers. So ते एक आहे. त्याच्यानंतर अगेन मॉरल म्युटनेसचा इकडे एक हे होता. दॅट वॉज अ कीवर्ड जो मी इथे लिहिलाय. तर ते कधी कुठल्या-कुठल्या पॉइंट्समध्ये यायचं, कधी-कधी नाही पण यायचं. पण नो हेल्प रिसीव्ह टू दिल्ली रेप विक्टिम असं मी हे केलेलं. मग त्याच्यात त्यांनी व्हॅल्यू एडिशन तिकडे मला दाखवलं, की तू डायग्राम पण ड्रॉ करू शकतो. इकडे हा हायवे होता, हा इन्सिडेंट झाला एंड देवर म्यूट स्पेक्टॅटर्स बेसिकली व्हिच लीड्स टू रिपीटेड ऑफेन्सेस. सो ते म्हणले डायग्राममधनं ऑफ कोर्स इफ यू एक्सप्रेस इट थ्रू अ डायग्राम अगेन इट फेचेस यू मोर मार्क्स ऑल्सो. मे बी 0.5, 0.75 मार्क्स जास्ती येऊ पण शकतात इफ देअर इज अ डायग्राम अँड दॅट इज ऑफ कोर्स अनदर वे ऑफ एक्सप्रेसिंग. कारण लिहूनच सगळं एक्सप्रेस होईल असं नाहीये. इफ यू कॅन एक्सप्रेस अ डायग्राम, व्हाय नॉट? सो दॅट इज ऑल्सो अ गुड थिंग, की ते पण मला व्हॅल्यू एडिशन ह्याच्यातनं कळत होते, की कसं करायला पाहिजे. त्याच्यानंतर अ, आन्सरमध्ये अँड देन इकडे मी ते केलं पण आहे, की हेरॉल्डिंग सोशल ट्रान्सफॉर्मेशन जिकडे माझे कीवर्ड्स येत होते. सो अगेन देअर कमेंट वाज की दॅट इज व्हॉट यू हॅव टू डू. सो हे आधीच्या आन्सर्समध्ये करायला पाहिजे. करत नाहीयेस. आणि हा पण आय थिंक त्यांनी कोट इंडिफरन्स देअर इज अ थ्रेट टू मोरॅलिटी एव्हरीवेअर. दॅट वॉज ऑल्सो अ क्वेशन आय थिंक, बट ही हॅड गिव्हन टू अस इन 2023. सो आय हॅड रिटन इट समवेअर इन माय नोट्स एज व्हॅल्यू एडिशन नियर टू माय आन्सर्स. सो जेव्हा मी रिवाईज करत होते, तेव्हा माझे 2023 चे पण आन्सर्स मी रिवाईज करायचे बिकॉज देअर वर व्हॅल्यू एडिशन्स नेक्स्ट टू माय आन्सर रिटन ऑन दॅट पेज इटसेल्फ. ते मी इथे यूज पण केले. सो कन्सॉलिडेटेड नोट्स अगेन व्हॉट आय वॉज सेयिंग, की तुमचे नोट्स कन्सॉलिडेटेड असतील तर आय थिंक या ह्याच्यात देन अगेन डे 12 मध्ये पण आपण गेलो. सिमिलर आहे, की माझे माय प्रॉब्लेम वॉज दॅट आय यूज्ड टू इंट्रोड्यूस माझे इंट्रोडक्शन्स वर यूज्ड टू बी व्हेरी लाँग. दे डिड नॉट नीड टू बी दॅट लाँग. ते कमी असल्यास त्याचा की ऑफकोर्स बेटर इम्पॅक्ट पडू शकला असता. सो दॅट वॉज दे जस्ट कट इट अँड सेड की हे खूप जास्ती होतंय. गरज नाहीये. यू कॅन एक्सप्रेस इन फ्युअर वर्ड्स. अगेन सेम प्रॉब्लेम. दिस इज डे 12 नाउ, की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन आहे दॅट इज कमिंग टू द एंड ऑफ माय सेंटेन्स दॅट शुड हॅव द फर्स्ट 3 keywords. So of course it takes time to implement the suggestions also, but you try to improve every day. Every day with every answer that you write, you improve your 5%, 5%. That goes to 100% at the end of the day, at the end of the games. आता नाही इकडे पण अगेन सम पॉझिटिव्ह इम्प्लिकेशन्स. सो यू शुड यूज अ बेटर वर्ड फॉर दॅट दॅट इज इकडे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, प्रोज, कॉन्स हे लिहायचं गरज नाही. यू कॅन इन्कॉर्पोरेट अदर वर्ड्स ऑल्सो. सो ब्लेसिंग इन डिस्गाइज ऑल्सो कुड बी यूज्ड. अँड देन अगेन
कन्क्लुजन वॉज डिसेंट. मी खूप असं काही त्याच्यात कीवर्ड्स यूज केले नव्हते. बट अगेन दॅट वॉज द बेसिक आयडिया की रेफर टू द मॉडेल आन्सर फॉर बेटर व्ह्यूज. आता डे 13 वर मी मुद्दामून दाखवते द केस स्टडी दॅट आय हॅड रिटन इन डे 13. सो दिस वॉज द केस स्टडी. तुम्हाला दिसत असेल डे 13 पी-डी-एफ आहे. अँड फर्स्टच त्यांनी तिथे लिहिलं की इंट्रोडक्शन ही यूज्ड टू ऑल्वेज टेल अस जर कुठला कोट असेल तुम्हाला रेलेव्हंट माहीत असेल त्या केस स्टडी रिलेटेड, यूज दॅट कोट. दॅट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. त्यांना कळून जातं एक्झामिनरला की ठीक आहे ह्यांना टॉपिक कळलाय की टॉपिक एक्झॅक्टली काय आहे. मला त्यांना बाकी इंट्रोडक्शन वाचायची गरज पण नाही. इफ यू यूज अ कोट दॅट इज व्हेरी रेलेव्हंट टू दॅट विल हेल्प एन्हान्स युअर answers also. They don't have to read the introduction. So that was the first suggestion ki if there is a quote that you know, use that quote, and they had given it in the model answer of course. त्यानंतर जर कुठले गाइडिंग प्रिन्सिपल्स असतील, इफ यू कॅन यूज एनी ऑफ द गाइडिंग प्रिन्सिपल्स, तर प्लीज यूज दॅट ऑल्सो. ही हॅड शोन इट टू अस इन द मॉडेल आन्सर. सो ही मला ते पण इन्कॉर्पोरेट करायला आलं त्याच्यात आन्सर्समध्ये. प्लीज डू दॅट की गाइडिंग प्रिन्सिपल काहीतरी ॲड करताय. आणि त्याच्यानंतर आय थिंक डायग्राम पण त्यांनी सांगितला होता की इफ यू इन्कॉर्पोरेट अ डायग्राम. So if there is any diagram or a flow chart that you can incorporate the case study, that will of course again fetch you marks. So in the next day's paper, that was day 13, now I'm coming to day 14. I'll directly go to the case study. राइट. सो आता इथे माझ्याकडे ऑफकोर्स इंट्रोडक्शनमध्ये कोट नव्हता बिकॉज आय डिड नॉट फाइंड एनी रेलेव्हंट कोट. बट इथे इंट्रोडक्शन खूप चांगलं केलं बिकॉज देअर वॉज डेटा ऑल्सो की मी दाखवलं तिकडे की टू कॉन्ट्रास्टिंग इंडियाज दॅट आर प्रेझेंट. सो स्टार्कली कॉन्ट्रास्टेड बाय टू इंडियाज को एक्झिस्ट साइड where 1% own 40% of the wealth and 60% own 20% of. मे बी स्टॅटिस्टिकली थोडं इनकरेक्ट असू शकते. बट they got the message that I wanted to give. Moreover, discrimination based on class, vote bank politics, vested interest is showcased. Immoral attitude and corruption by civil servants complicating the issue further. So basically, that was my summary that I've given to the introduction. कळाला आहे केस स्टडी कशाबद्दल आहे. There is some data that I'm telling you about the actual. म्हणजे असं काही नाही की तुम्ही हवेतली काहीतरी. दिस इज समथिंग दॅट इज ॲक्च्युअली हॅपनिंग इन इंडिया. वी हॅव द डेटा टू प्रूव्ह इट. आणि केस स्टडीजमध्ये मला एक खूप इम्पॉर्टंट हे वाटतं की आपण वी ट्राय टू यूज अ लॉट ऑफ सुपर लँग्वेज. आणि केस स्टडीज आर समवेअर यू कॅन यूज दॅट इन युअर एथिक्स थिअरी आन्सर्स. बट केस स्टडीज आर समवेअर आय फील कॅन ॲक्च्युअली जे रियालिटीमध्ये होत आहे यू कॅन डेफिनेटली शोकेस दॅट इन अ केस. सो तिकडे एथिकल कीवर्ड्स येणं ऑफकोर्स इम्पॉर्टंट आहे. बट द एक्झाम्पल्स दॅट यू गिव्ह तिकडे द लँग्वेज दॅट यू यूज कुड बी अ लिटल आपण म्हणू आपलं डेली इंग्लिश जसं असतं, थोडं तसं केस स्टडीमध्ये आलं तरी चालतं बिकॉज दॅट इज व्हेरी क्लोज टू रियालिटी. दे आर आस्किंग यू व्हॉट यू वुड डू ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर इफ यू आर इन द सर्व्हिस. यू कांट गिव्ह सजेशन्स जे खूपच म्हणजे यू विल नेव्हर इम्प्लिमेंट ॲक्च्युअली इन रियालिटी ऑर ऑन रिअल ग्राउंड्स. सो आय थिंक केस स्टडीसाठी दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट दॅट यू शुड फॉलो. सो 60% दॅट वॉज द इंट्रोडक्शन दॅट आय डिड. त्याच्यानंतर नाव आय हॅव इन्कॉर्पोरेटेड द गाइडिंग प्रिन्सिपल्स ऑल्सो जे त्यांनी सांगितले होते की इन्कॉर्पोरेट कर इन द प्रिव्हियस डेज आन्सर. सो द गाइडिंग प्रिन्सिपल्स ऑल्सो आय इन्कॉर्पोरेटेड. सो गाइडिंग प्रिन्सिपल्स वर इन्कॉर्पोरेटेड की जस्टिस अँड फेअरनेस असायला पाहिजे. कंपॅशन शुड बी अ गाइडिंग प्रिन्सिपल वेन यू आर टॉकिंग अबाउट केस स्टडी. अँड ॲक्टिव्ह लिस्निंग शुड ऑल्सो बी अ गाइडिंग प्रिन्सिपल. मग कॉजेस बिहाइंड इनइक्वालिटी वगैरे दॅट वॉज फाईन. ह्याच्यात एवढे काही रेकमेंडेशन नव्हते. सेकंड जे त्यांनी मला सांगितलं होतं दॅट वॉज टू इन्कॉर्पोरेट ॲट लीस्ट अ डायग्राम ऑर अ फ्लो चार्ट इन युअर आन्सर. सो नाव हाऊ टॉपर कॉपीज ऑल्सो प्ले अ रोल इन एज्युकेशन इज जेव्हा त्यांनी कोर्स ऑफ ॲक्शन विचारलं टू डिफ्यूज द सिच्युएशन. Now this is where I had seen this in this type of flowchart in Aditya Srivastava's ethics answers. Of course, he was rank 1 in 2024.
सो मी त्याचे एथिक्सचे कॉपीज बघत होते अँड आय सॉ धिस फ्लोचार्ट की त्यांनी प्रायोरिटीसाठी प्रायोरिटी 1, प्रायोरिटी 2, प्रायोरिटी 3 he had made this flowchart in his answers in his case studies. So I found it very interesting. I thought I have never actually thought about this approach. And this is a very interesting approach. की किती clearly and concisely you can tell the examiner ki what is going to be a priority and this is what steps I'm going to take. This is the action that I'm going to take. So खूप जास्ती लवकर क्लिअर होऊन जातं. That priority is going to be deal with the protesters of the slum. Second priority will be to investigate anonymous complaints त्या केस स्टडीमध्ये असेल ऑफकोर्स. And priority 3 will be talk with the gated community to find an amicable solution to the problem. तो इकडे अख्खं कळून जातं की तुमचा कोर्स ऑफ ॲक्शन काय असणार आहे. अँड देन ऑफकोर्स यू कॅन लेटर त्याच्यानंतर तुम्ही पुढे त्याचं ऑफकोर्स एक्सप्लेनेशन देऊ शकता, की कसं करणार आहात तुम्ही. ॲक्टिव्ह लिसनिंग आणि हे देन यू कॅन ऑफकोर्स एलॅबोरेट ऑन इट, की मी कसं-कसं करणार आहे. सो धिस इज बेसिकली द आन्सर्स दॅट आय हॅव रिटन. त्याचे आता तुम्ही जे आता कोर्समध्ये आहेत त्यांच्याबरोबर पण ऑफकोर्स मी हे आन्सर शेअर केलेले आहेत. सो दे हॅव दोज आन्सर्स, दे हॅव द व्हॅल्यू ॲडिशन्स ऑल्सो. त्याच्यानंतर नेक्स्ट मी तुम्हाला फक्त दाखवते, की एक्झाम्पल्स फ्रॉम न्यूजपेपर्स मी हाऊ टू इन्कॉर्पोरेट. सो एक तिथे मला हिंदूमध्ये दिसलं होतं, एल्डरली तमिळनाडू कपल रन आउट ऑन रेल ट्रॅक्स टू अव्हॉइड ॲक्सिडेंट. नाऊ दिस इज समथिंग दिस इज अ व्हेरी अल्ट्रुइस्टिक बिहेवियर. दे आर नॉट डूइंग इट फॉर देअर ओन गुड. त्यांना त्याच्यातनं काहीच मिळणार नाहीये. दे आर स्टिल रनिंग टू स्टॉप द ट्रेन सो दॅट त्या ट्रेनमधले लोकं वाचतील, त्यांना काही होणार नाही. सो दॅट इज अ व्हेरी अल्ट्रुइस्टिक बिहेवियर. यू कॅन ऑफकोर्स यूज दिस एथिक्स. इट वॉज अ व्हेरी गुड एक्झाम्पल. सो मी तेव्हाच ते हे करून घेतलेलं आणि मोस्ट इम्पोर्टंट थिंग इज व्हेन आय स्क्रीनशॉट द फोटो किंवा स्क्रीनशॉट जेव्हा तुम्ही घेता पेपरमधनं, आय जस्ट डोंट पेस्ट इट इन द नोट्स ॲप किंवा जे तुम्ही काही ॲप वापरत असाल. आय ऑल्वेज राईट तिकडे की त्याच्यातनं मला काय कळलंय किंवा व्हॉट आर द थिंग्ज आय नोटिस्ड फ्रॉम दॅट बिहेवियर. सो इकडे मला कळलं होतं की सेल्फलेस बिहेवियर, अल्ट्रुइझम टू सेव्ह लाईव्हज. सो आय ऑल्वेज राईट कीवर्ड्स दॅट आय फाइंड इंटरेस्टिंग. जे मला एथिक्समध्ये वाटतं की ह्या रिलेटेड कॉन्सेप्ट आहे किंवा ह्याच्या रिलेटेड आहे, हे कीवर्ड्स आहेत. सो बेसिकली तुमचा जेव्हा माइंड मॅप क्रिएट होतो, वेन यू थिंक अबाउट की अल्ट्रुइस्टिक अच्छा मला अल्ट्रुइझमबद्दल काय-काय माहिती आहे, दिस एक्झाम्पल शुड पॉप अप इन जर तुम्ही हे कीवर्ड्स तिथे लिहिलेच नसतील, तुमच्याकडे ते ब्रेनमध्ये ते कनेक्शन्सच नाही बनणार, विच विल टेल यू की हे अल्ट्रुइस्टिक रिलेटेड एक्झाम्पल आहे. सो दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट व्हेन यू राईट or when you see the examples, you always mention की त्याच्याशी काय रिलेटेड फॉर एनी जी-एस दुसरे पण कुठले असेल, आय ऑल्वेज डू दॅट. माझे आधीचे पण हे आहेत त्याच्यात सगळीकडे मी लिहून ठेवलेलं आहे की त्याच्यात मला काय इम्पॉर्टंट वाटलेलं आहे. स्वतः कॅनोपी कोलॅप्स ॲट दिल्ली एअरपोर्ट वन डेड. अगेन दिस वॉज अगेन तुम्हाला मे बी वाटेल की एथिक्सशी काय रिलेशन आहे. पण ह्याच्यात पण मी खूप कीवर्ड्स तिथे ठेवले जे मला वाटले की दोज वर व्हेरी इम्पॉर्टंट कीवर्ड्स. फर्स्ट वॉज की एकतर नेग्लिजन्स ऑफ ड्युटी. त्याच्यासाठी पण मी हे एक्झाम्पल वापरू शकते. डेरेलिक्शन ऑफ ड्युटी. ह्याच्यातनं माझी पण रिव्हिजन होती ऑफ कीवर्ड्स विच आय विल यूज इन माय आन्सर्स ॲक्चुअली. त्यानंतर डुबियस नेक्सस आहे. मे बी तुम्हाला हँडरायटिंग थोडं अवघड एक हो, नेग्लिजन्स ऑफ ड्युटी नेग्लिजन्स ऑफ ड्युटी एक आहे. डेरेलिक्शन ऑफ ड्युटी आहे. डुबियस हे मी लिहून ठेवलं होतं की आहे आणि तसंच मी तिथे सिमिलर इन्सिडेन्सेस अजून कुठले झाले ते पण मी लिहून ठेवले. मुंबई होर्डिंग पण असाच सेम इन्सिडेंट होता की मुंबईचं खूप मोठं होर्डिंग होतं विच हॅड फेल ऑन द रोड इटसेल्फ अँड अगेन इट लेड टू अ लॉट ऑफ कॅज्युअलिटीज. सो अगेन दॅट वॉज अनदर एक्झाम्पल विच वॉज व्हेरी सिमिलर टू दिस. सो इथे काय झालं, आय लिंक्ड 2 एक्झाम्पल जे माझ्याकडे आहेत इन कनेक्शन टू नेग्लिजन्स ऑफ डेरेलिक्शन ऑफ ड्युटी, डुबियस नेक्सस बिकॉज आपण म्हणतो पॉलिटिशियन्स आणि हे when there is a nexus leads to मी मेरिट बेस्ड कॉन्ट्रॅक्ट देत नाही which leads to some of the projects not being very infrastructure sane. तो बेसिक हेच आहे. अजून एक आर्टिकल असंच हिंदूमध्ये आलं होतं. एक
सो एथिक्स आन्सर्स केस स्टडीमध्ये हे इम्पोर्टंट आपण यूज करू शकतो असं मला वाटलेलं. सो ही लाईन मला खूप चांगली वाटली होती. ते ते म्हणलेले की "हेरॉल्ड लास्कीज ट्रिब्यूट टू जस्टिस ऑलिव्हर वेंडल होम्स व्हॉट मेक्स अ ग्रेट जज." ते फक्त एवढाच होता. त्याचा मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला, की "ही मस्ट बी अ सर्व्हंट ऑफ जस्टिस, नॉट इट्स मास्टर. द कन्सायन्स ऑफ द कम्युनिटी अँड नॉट ऑफ इट्स डॉमिनंट इंटरेस्ट. ही हॅज टू बी इन द ग्रेट वर्ल्ड अँड येट अलूफ फ्रॉम इट." मला असं वाटलं आणि मी ॲक्चुअली यूज पण मी हे एथिक्समध्ये पण कुठेतरी आय थिंक एथिक्स नाही, एसेमध्ये पण कुठेतरी केलं आणि आय हॅड युज्ड इट इन माय एथिक्स केस स्टडी अल्सो. सो आय फाउंड की हे खूपच मस्त लाईन होती ही, की "ही मस्ट बी अ सर्व्हंट ऑफ जस्टिस अँड नॉट इट्स मास्टर." तर हे फक्त असं नाही की एका जजबद्दलच आहे. यू कॅन यूज इट अक्रॉस इट कुड बी अ सिव्हिल सर्व्हंट, की ही इज अ सर्व्हंट ऑफ जस्टिस. ही सर्व्हिस public service, not its master, the conscience of community and not of its dominant. He has to be in the great world and yet aloof from it. सो बेसिक हाच होता, की माझा अप्रोच, नोट्स मी कसे क्रिएट केले, माझा अप्रोच काय होता, डेली आन्सर रायटिंग कसं केलं, त्याच्यातनं मी कसं इन्कॉर्पोरेट केले, व्हॅल्यू ॲडिशन्स असतील, हाऊ माय आन्सर्स वर इटसेल्फ द नोट्स दॅट आय यूज्ड टू रेफर टू बिकॉज रिव्हिजन ॲट द एंड यूज्ड टू बी फ्रॉम माय आन्सर्स. मी जे काही व्हॅल्यू ॲडिशन असेल त्या दिवशी माझे जे टिक्स असतील, एव्हरीथिंग आय यूज्ड टू राइट डाउन नेक्स्ट टू माय आन्सर्स. And that is how I improved, and that is how, of course, you will also implement the strategy to uh, प्रॅक्टिस इट डेली. त्याच्यातनं तुम्हाला नक्कीच हेल्प होईल आणि जर तुम्हाला वाटत असेल त्याच्यातनं तुम्हाला पण हेल्प होऊ शकते. रायझिंग 30 मधनं पण तुम्हाला हेल्प होऊ शकते. आय वुड डेफिनिटली रेकमेंड इट कारण माझ्या प्रिपरेशनमध्ये खूप जास्ती चेंज झाला डेली आन्सर रायटिंगनी, त्यांच्या इव्हॅल्युएशननी आणि मेन थिंग अबाउट देअर इव्हॅल्युएशन्स आता तुम्ही पण बघितले माझे आन्सर्स, की इट इज नॉट जस्ट की हां, गुड, ठीक आहे, डिसेंट इंट्रो, डिसेंट कन्क्लुजन. त्याच्यातनं यू नेव्हर नो की व्हॉट मिस्टेक्स यू आर मेकिंग. यू नेव्हर नो व्हॉट यू हॅव टू इम्प्रूव्ह आन्सर्स अँड दॅट विल ओन्ली बी possible when you have somebody who is telling you pinpointedly ki these are the things you are making, these are the things you are doing wrong. This has to be the keyword, the first ones you should write. So हे कधी येऊ शकतं कोणीतरी तुमचा आन्सर तेवढं इंटरेस्टिंग तेवढा वेळ देऊन इव्हॅल्युएट करतंय. आय थिंक रायझिंग 30 मधनं मला ते तर नक्कीच आणि तुम्हाला पण असं वाटत असेल, की तुम्हाला ह्याच्यातनं हेल्प होईल तर ती बॅच जॉइन करा. प्रारंभ म्हणून पण ह्यांची एक बॅच आहे. इफ यू आर थिंकिंग ऑफ गिव्हिंग नेक्स्ट इयर्स अटेम्प्ट तर प्रारंभ त्यांच्यासाठीच आहे आणि माय गुड फ्रेंड सौरभ इज ओन्ली हेडिंग दॅट बॅच. तर त्यांनी त्याचा पण त्याच्याकडेही 2 मेन्सचा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी पण इंटरव्ह्यू दिला आहे. सो इट मेक्स अ डिफरन्स इन युअर प्रिपरेशन. डेफिनिटली आय थिंक यू शुड गिव्ह इट अ ट्राय. आणि ह्याच्यात पण अजून काही डाउट्स असतील तर ऑफ यू कॅन रीच टू देम ऑन Telegram आणि वी वुड बी व्हेरी हॅपी टू हेल्प यू. आय होप दिस सेशन वॉज हेल्पफुल फॉर यू आणि अजून काही असेल तर ऑफ मेसेज ऑन Telegram. थँक यू सो मच.